गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, मागच्या लेक्चरला आपण रिग्नार्ड रिएजंटच्या काही रिॲक्शन्स सांगितल्या होत्या, पण काही जणांना ते समजल्या नाही म्हणून मी ते परत रिपीट करतो. तुमच्या शीटप्रमाणे रिग्नार्ड रिएजंटच्या जितक्या काही रिॲक्शन्स आहे ते आपण आज डिटेलमध्ये स्टडी करू. तर रिग्नार्ड रिएजंट काय असतं बरं? आर MgX. काय खासियत असते या आरची? आर हा पार्शियल निगेटिव्ह आहे, मॅग्नेशियम हा 2 पॉझिटिव्ह आहे, त्यासाठी हा हॅलोजन पण निगेटिव्ह पाहिजे, बरोबर. -1 -1 -2 आणि हा +2, म्हणजे हा आर ग्रुप जो अल्काइल ग्रुप असतो तो काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. आता आपण पहिली रिॲक्शन बघू. मी आरच्या जागेवर आता प्रत्येक एक्झाम्पलमध्ये CH3 घेतो. तुम्ही कोणताही दुसरा ग्रुप घेऊ शकता. तुम्ही C2H5 C3H7 कोणताही अल्काइल ग्रुप घेऊ शकतात. तर मी इथं घेतो CH3. तर पहिली रिॲक्शन अशी आहे, CH3 MgBr. तर पहिल्या स्टेपमध्ये टाकलं आहे ऑक्सिजन, दुसऱ्या स्टेपमध्ये टाकलं आहे H3O+. बघा आता ही रिॲक्शन कशी कॅरी आउट करायची. CH3 MgBr आणि O2 म्हणजे O डबल बॉन्ड O. O2चं स्ट्रक्चर असं असतं. हा पार्शियल निगेटिव्ह आहे, तर हा अटॅक करेल या ऑक्सिजनवर, याचा बॉन्ड ब्रेक होईल आणि हे 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवर जातील. तर CH3 जाऊन तिथं अटॅच होईल. बघा, CH3 जॉईन होईल इथं, तर तयार होईल CH3 हा निगेटिव्ह चार्ज आहे इथं. CH3 इथं अटॅच होईल O, नंतर O निगेटिव्ह, कारण दोन्ही इलेक्ट्रॉन इथे येतील आणि त्याला जॉईन होईल MgBr. त्याला काय जॉईन होईल? MgBr. त्याच्यानंतर आपल्याला बघा ॲसिडिफाईड वॉटर दिलं आहे H3O+. मला सांगा, ह्या 2 ऑक्सिजनमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून रिपल्शन होतं. या 2 ऑक्सिजनमध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे रिपल्शन होतं म्हणून बॉन्ड इथून ब्रेक होतो आणि हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार, 2 इलेक्ट्रॉन इथे येणार, म्हणजे आपल्याला तयार काय होणार? CH3OH. म्हणजे एक आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार होणार. कोणता अल्कोहोल तयार होणार? प्रायमरी अल्कोहोल. तर जो फ्रॅगमेंट बाहेर जाईल तो MgBr आणि O- हा O- परत ॲसिडिफाईड वॉटरमधून हायड्रोजन गेलं आणि परत होईल OH. अशा पद्धतीने ही रिॲक्शन. काय अडचण? बघा रिॲक्शन आहे का काय अडचण रिॲक्शनमध्ये? बघा सगळ्यांनी पुढली रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये फॉर्मल्डिहाइड दिला आहे आणि दुसऱ्या स्टेपमध्ये H3O+ म्हणजे ॲसिडिफाईड वॉटर. तर ही रिॲक्शन कशी होती बघा. CH3 MgBr. CH3 काय पार्शियल निगेटिव्ह आहे, हा अल्डिहाइड H, C डबल बॉन्ड OH. हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं अटॅच होतील. काय इथं अटॅक करतील? कारण या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये हा कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह आहे, कारण ऑक्सिजन हा पार्शियल निगेटिव्ह आहे. ऑक्सिजन काय करणार? सगळे इलेक्ट्रॉन्स या कार्बनकडून स्वतःकडे ओढणार, कारण ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो म्हणून इथं पॉझिटिव्ह सेंटर क्रिएट होणार, म्हणजे कार्बोकॅटायन क्रिएट होणार. मग हा जर न्यूक्लियोफाइल अटॅक करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन इथं O- तयार होईल. तर बघा काय तयार होईल. हा CH3 इथं जॉईन झाला म्हणजे CH3C इथं O- इथं H आणि इथं H, बरोबर. आणि हा MgBr इथं जॉईन होणार. आता पुढं ॲसिडिफाईड वॉटर आहे, HOH पॉझिटिव्ह चार्ज. हे दोन्ही इलेक्ट्रॉन हा हायड्रोजन घेणार आणि हा इथं, म्हणजे प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला? CH3COH. बाय प्रोडक्टची एवढी काळजी करू नका तुम्ही. हा प्रोडक्ट बघा
OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो एकाच कार्बनला आहे, म्हणजे इथं पण आपल्याला काय भेटतं, प्रायमरी अल्कोहोल भेटतं. जर तुम्हाला बाय प्रोडक्ट बघायचं असेल तर इथं Mg आणि Br, Mg हा +2 असतो, Br हा -1. मग आणखीन एक मायनस म्हणजे वॉटरमध्ये कोणते आयन्स असतात, H+ आणि OH-, म्हणून OH- इथं जॉईन होतो. दिसतंय बोर्डवर? ओके, समजलं ही रिॲक्शन. तर आपण आता तिसरी रिॲक्शन बघू. बघा पुढली रिॲक्शन, पहिल्या स्टेपमध्ये ही रिंग आहे आणि त्याच्यात इथं ऑक्सिजन आहे. हा इथं ऑक्सिजन आहे म्हणजे याला म्हणतो आपण इपॉक्साईड. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिडिक हायड्रोलिसिस दिलं आहे. बघा आता CH3 MgBr. CH3ची खासियत काय, हा पार्शियल निगेटिव्ह आहे. बघा इथं एक कार्बन आहे आणि इथं एक कार्बन आहे. किती बॉन्ड्स, 1 2, म्हणजे इथं किती हायड्रोजन्स आहे, 2. आणि इथं पण किती हायड्रोजन्स आहे, 2. हा ऑक्सिजन काय करेल, या कार्बन आणि या कार्बन कोण इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढल. स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढल्यामुळे त्या दोन्ही कार्बनवर कोणता चार्ज येईल, पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणून हा निगेटिव्ह त्या पॉझिटिव्हवर अटॅक कराल. कोणत्याही कार्बनवर अटॅक करा, काही प्रॉब्लेम नाही. समजला? कार्बनकडे हायड्रोजन्स असतात. मी परत ते स्ट्रक्चर असं लिहितो, याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणतो. इथं अटॅक केल्यामुळं हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं जातील, ऑक्सिजनवर जातील. तर काय तयार होईल बघा, CH3 या कार्बनला अटॅच होईल, म्हणजे CH3 तो कोणाला अटॅच होईल, CH2 ला. आता इथून ब्रेक झालं म्हणजे इथून कंटिन्यू करावं लागेल आपल्याला. इथं CH2, इथं CH2 आणि हा O- आणि त्याला कोण जॉईन होईल, MgBr. परत तेच करायचं बघा, प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपण सारखे स्टेप रिपीट करतोय. पॉझिटिव्ह चार्ज, हे ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे येणार, म्हणजे काय तयार होणार, CH3 CH2 CH2 OH. बघा हा OH या कार्बनला अटॅच पुढे जाऊन एकाच कार्बनला, म्हणजे इथं पण काय तयार होणार, प्रायमरी अल्कोहोल तयार होणार. बघा या कार्बनवर अटॅक होणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं जाणार, मग हा ऑक्सिजन ॲसिडिफाईड हायड्रोजन H+ घेणार आणि एक अल्कोहोल तयार होणार. काय अडचण? बघा ही रिॲक्शन पण अल्डिहाइड संघ आहे, पण मागची जी रिॲक्शन होती ती फॉर्मल्डिहाइड संघ होती. फॉर्मल्डिहाइड म्हणजे काय, इथं पण हायड्रोजन असतो आणि इथं पण हायड्रोजन असतो. त्यावेळेस आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटला होता. फॉर्मल्डिहाइड असेल तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतो. कोणताही दुसरा अल्डिहाइड असेल तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटतो. कोणताही दुसरा अल्डिहाइड असेल तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटतो. आणि हा कोणता अल्डिहाइड आहे, ॲसिटाल्डिहाइड आहे. बरोबर ना. CH3 असेल तर आपण त्याला ॲसिटाल्डिहाइड म्हणतो. याचा IUPAC नेम म्हटलं तर हे 2 कार्बन आहे म्हणजे इथेनॉल. ओके, आता आपण बघू इथं सेकंडरी अल्कोहोल भेटतं का. CH3 MgBr. CH3 हा निगेटिव्ह आहे, हा CH3 C∪OH हा पार्शियल पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा इथं अटॅक करेल. हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर जातील, तर काय तयार होईल बघा, CH3 CO- MgBr. इथं हा H आणि इथं CH3 ॲसिडिफाईड वॉटर HOH इथं पॉझिटिव्ह. हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं जाणार, ऑक्सिजनवर. तर फायनल प्रोडक्ट काय भेटतं आपल्याला, CH3 COH H CH3. बघा बरं हा सेकंडरी अल्कोहोल आहे का. OH ज्या कार्बनला अटॅच येतो पुढे जाऊन 1 आणि 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल त्याचं टाईप आहे, त्याचं नाव नाही सेकंडरी अल्कोहोल, त्याचा टाईप आहे. बघा बाहेर याचं नाव काय होणार, 1 2 3 कार्बन मीन्स प्रोपेन, प्रोपेन 2 OL, प्रोपेनॉल, प्रोपेन 2 OL. समजलं काय अडचण. तर पुढली रिॲक्शन आपल्याला बघायची.
ओके, पुढली रिॲक्शन बघा, HC डबल बॉन्ड OET म्हणजे हा ईस्टर आहे, इथर नाही ईस्टर. ओके, आणि दुसरं, आणि हा ET म्हणजे इथाईल म्हणजे C2H5. एक्झाममध्ये ET लिहिला असेल, C2H5 हे शॉर्ट फॉर्म आहे, मिथाईलचं ME, इथाईलचं ET. तर CH3MgBr हा काय निगेटिव्ह, हा HC डबल बॉन्ड OET, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं जाणार, हा O मायनस होणार. तर इथं बेटर आपल्याला CH3CO मायनस, इथं H, हा OET, आणि इथं MgBr. हा OET हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा OET काय आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन इथे येणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे येणार आणि हा OET बाहेर जाणार. म्हणजे आपल्याला तयार काय होणार, CH3C डबल बॉन्ड OH, आणि बाहेर काय जाणार, C2H5, ET ऐवजी C2H5 लिहितो, आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवर जाणार. असं तयार होणार बघा नीट. मग मला सांगा आपल्याला काय भेटलं, इथं अल्डिहाइड आणि O मायनस C2H5. आता रिग्नर रिएजंट पण मायनस असतो, मायनस मायनस हा मायनस आहे, RMgX पण मायनस आहे, रिॲक्ट होणार नाही, पण याच्या संग रिॲक्ट होऊ शकतो. म्हणजे रिग्नर रिएजंटचे इथं दोन मॉलिक्युल्स लागतील, कारण याच्या संग पण रिॲक्ट होऊ शकतो. कसं रिॲक्ट होऊ शकतो, आताच आपण अल्डिहाइडची रिॲक्शन बघितली, अल्डिहाइड संग रिग्नर रिएजंट रिॲक्ट झाला तर सेकंडरी अल्कोहोल भेटत होता. बघा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला अल्डिहाइड भेटला, ॲसिटाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. याच्यात पण रिग्नर रिएजंट रिॲक्ट होईल ना, हा मायनस, हा इथं अटॅक करल, हा इथं जाईल, तर तयार होईल CH3CO मायनस, परत इथं पण CH3, इथं H, इथं जाईल MgBr. नंतर वॉटर हायड्रोलिसिस HOH, H प्लस, हा हायड्रोजन घेईल, हा इथं जाईल, आणि फायनल आपल्याला प्रोडक्ट भेटेल CH3COH HCH3. बघा म्हणजे इथं पण आपल्याला कोणता अल्कोहोल भेटला, सेकंडरी अल्कोहोल. पण पहिलं ईस्टरने आपल्याला अल्डिहाइड भेटला, आणि अल्डिहाइडपासून आपल्याला काय भेटलं, सेकंडरी अल्कोहोल. बघा आता पुढली रिॲक्शन बघा, पहिलं आपण अल्डिहाइड घेतला तर फॉर्मल्डिहाइड, त्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल. दुसरा कोणताही अल्डिहाइड घेतला तर सेकंडरी अल्कोहोल. आता इथं आपण कीटोन घेतला आहे, म्हणजे इथं टर्शियरी अल्कोहोल भेटणार. कसं टर्शियरी अल्कोहोल, बघा इथं CH3MgBr, इथं हा कीटोन आहे, याला ॲसिटोन म्हणतो आपण, हा पार्शियल निगेटिव्ह, हा इथं अटॅक करणार, हा इथं जाणार, तर काय तयार होणार, CH3CO मायनस, इथं पण CH3, इथं पण CH3, आणि इथं जाणार MgBr. आणि इथं बघा HOH, हा हायड्रोजन घेणार, आणि इथं बाहेर जाणार हा OH. तर कोणता अल्कोहोल भेटतो बघा, CH3COH CH3 CH. OH ज्या कार्बन डायऑक्साइडच्या पुढे जाऊन 1 2 3 म्हणजे हा झाला टर्शियरी अल्कोहोल, आणि इथून बाहेर काय गेला OH मायनस, आणि इथं काय MgBr, म्हणजे त्याला आपण असं लिहिता येईल MgBr आणि OH मायनस. समजलं, दिसतंय बोर्डवर. ओके, बघा इथंच तुम्हाला दोन रिॲक्शन समजून सांगतो. हा पण काय ईस्टर आहे. आता एक्झाममध्ये जर दिला असन 2:1
2:1 म्हणजे हा रिग्नर रिएजंट किती टाईम, 2 टाईम, 2 इक्वेलंट, आणि हा 1 टाईम, हा 2 टाईम आणि हा 1 टाईम. किंवा असं दिला असेल 1:1, 1:1 म्हणजे हा 1 टाईम आणि हा पण 1 टाईम. तर मी काय करतो, 1:1 आधी लिहितो, त्याच्यानंतर आपण लगेच दुसरी रिॲक्शन त्याच्यातच 2:1 लिहू. 1:1 म्हणजे हा एकदा घेणार आणि हा एकदा, तर काय तयार होईल बघा, CH3 MgBr, CH3 C डबल बॉन्ड O, OET, हा पार्शियल निगेटिव्ह, हा इथं अटॅच होणार, हा ब्रेक होणार, O- तयार होणार, बरोबर. तर काय तयार होणार बघा, CH3C, इथं पण CH3, इथं O- आणि इथं OET, आणि इथं जॉईन होणार MgBr. OET चांगला लिव्हिंग ग्रुप आहे म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं येणार आणि हा OET बाहेर जाणार. तर काय तयार होणार बघा, CH3C डबल बॉन्ड O, CH3, आणि बाहेर काय जाणार, OET, दॅट इज मायनस. म्हणजे एक इक्विव्हॅलंट जर असेल तर आपल्याला कीटोन भेटेल, दोन्ही 1:1 असेल तर आपल्याला कीटोन भेटेल, बरोबर. आता कीटोनचा परत जर रिग्नर रिएजंट कीटोनला अटॅच झालं तर कोणता अल्कोहोल भेटतो, याच्या मागचीच रिॲक्शन आपण बघितलं, टर्शरी अल्कोहोल भेटतो. म्हणजे एक्झाममध्ये जर असं लिहिलं असेल 1 इक्विव्हॅलंट तर इथपर्यंतच रिॲक्शन स्टॉप करायची. 2 इक्विव्हॅलंट म्हटलं तर ही रिॲक्शन फर्दर लिहायची, CH3 MgBr, CH3C डबल बॉन्ड O, CH3, हा पार्शियल निगेटिव्ह, हा इथं अटॅक करणार, हा इथं जाणार. बघा प्रत्येक वेळेस आपण सेम स्टेप करतोय म्हणून आत्तापर्यंत तुम्हाला ती सवय पडून गेली पाहिजे. इथं येणार CH3C, इथं येणार CH3, इथं येणार CH3, इथं O- MgBr. पुढं ॲसिडिफाईड वॉटर, हायड्रोजन घेणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे येणार, म्हणजे तयार काय होणार, CH3C OH, CH3 CH3 OH, ज्या कार्बनला अटॅच तो पुढे जाऊन 1 2 3, म्हणजे हा टर्शियरी अल्कोहोल आहे. म्हटलं होतं ना आपण टर्शियरी अल्कोहोल भेटणार, म्हणजे 2 इक्विव्हॅलंट असेल तर टर्शियरी अल्कोहोल, 1 इक्विव्हॅलंट असेल तर फक्त आपण कीटोनपर्यंत थांबायचं, समजलं. ओके. त्याचप्रमाणे जर इथं CH3 ऐवजी जर H असता, मागाली रिॲक्शन बघितली आपण, या CH3 ऐवजी जर H असन तर 1 इक्विव्हॅलंट असन तर अल्डिहाइडपर्यंत थांबन, आणि 2 इक्विव्हॅलंट असन तर सेकंडरी अल्कोहोल, कारण अल्डिहाइडपासून कोणता अल्कोहोल भेटतो, सेकंडरी अल्कोहोल. कोणता अल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा अल्डिहाइड असन तर सेकंडरी अल्कोहोल, आणि फॉर्मल्डिहाइड जर असन तर प्रायमरी अल्कोहोल. ओके. पुढली रिॲक्शन बघा, सायनाइड संघ आहे, अल्काइल सायनाइड, CH3C ट्रिपल बॉन्ड N. ही रिॲक्शन कशी करायची बघा, CH3 MgBr, इथे H2O आहे, CH3 MgBr, CH3 हा काय पार्शल निगेटिव्ह, CH3C ट्रिपल बॉन्ड N, हे दोन्ही इलेक्ट्रॉन या कार्बनवर अटॅक करणार, आणि दोन्ही इलेक्ट्रॉन कुठे जाणार, नायट्रोजनवर, म्हणजे ट्रिपल बॉन्डचं काय तयार होणार, डबल बॉन्ड. काय तयार झालं बघा, CH3C, इथं पण CH3, इथं डबल बॉन्ड, इथं N-, आणि त्याला कोण जॉईन होणार, MgBr. आता आपल्याला काय करायचं, 2 इक्विव्हॅलंट वॉटरचे घ्यायचे. ते कसं घ्यायचं बघा, पहिलं आता शॉर्टकट सांगतो तुम्हाला, OH आणि H हा काय झाला, वॉटर. मी इथून ब्रेक केलं तर इथं कीटोन तयार होईल बघा, CH3C डबल बॉन्ड O, CH3, म्हणजे हा एकदा वॉटर मॉलिक्यूल झाला. आणि तुम्हाला माहिती आहे हा MgBr ज्यावेळेस बाहेर जातो, MgBr त्याला काय जॉईन होतो, OH, म्हणजे OH याला जॉईन होणार, आणि H इथं, म्हणजे एवढं बाहेर जाणार ना, MgBr आणि OH, NHHH म्हणजे NH3, म्हणजे कोणते प्रोडक्ट्स भेटणार आपल्याला, शॉर्टकट आहे CH3C
डबल बॉन्ड ओ CH3 बघा CH3 C डबल बॉन्ड ओ CH3 प्लस अमोनिया प्लस MgBr आणि हा OH. ही स्टेप नीट बघून घ्या. दोनदा वॉटर यूज केला आहे बघा. इथं O, आता त्याची मॅकॅनिझम पण तुम्हाला सांगता येईल पण ती थोडी लेंदी होईल. इथून ब्रेक केला, हा ऑक्सिजन इथं जॉईन होईल, हा हायड्रोजन हा हायड्रोजन हा हायड्रोजन म्हणजे 3 हायड्रोजन, नायट्रोजन संग 3 हायड्रोजन म्हणजे NH3, मग MgBr आणि OH. ओके, समजलं. ओके, पुढल्या स्टेपमध्ये बघा पुढली रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड वापरला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर. ती रिॲक्शन कशी होती बघा. इथं आहे CH3 MgBr, CO2 म्हणजे C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. बघा दोन्ही साईडला ऑक्सिजन असल्यामुळे कार्बन हा खूप इलेक्ट्रॉन डेफिशियंट होईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज, मग हा CH3 इथे अटॅक करेल या कार्बनवर आणि हा बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठे जातील या ऑक्सिजनवर. म्हणजे काय तयार होईल बघा, CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि इथं आहे MgBr. पुढं वॉटर या पद्धतीनं हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेईल आणि हे बाहेर जाईल, OH बाहेर जाईल म्हणजे तयार काय होईल, एक ॲसिड तयार होईल बघा, CH3 C डबल बॉन्ड OH आणि इथं MgBr आणि इथं काय जॉईन होईल OH. बघा आता आपल्याला असा ॲसिड तयार करायचा होता ज्याच्यात 2 कार्बन आहे आणि आपल्याला माहिती आहे एक कार्बन कोण देईन CO2. म्हणजे R ग्रुपमध्ये किती कार्बन पाहिजे, फक्त 1. म्हणजे समजा मला 3 कार्बनचा ॲसिड तयार करायचा असेल म्हणजे प्रोपोनॉइक ॲसिड 3 कार्बन, 1 कार्बन कोण देईल CO2. म्हणजे 2 कार्बन हे रिग्नर रिएजन संग गेले पाहिजे. मग मी इथं C2H5 घेईल. समजा मला ब्युटॅनॉइक ॲसिड पाहिजे असेल, ब्युटॅनॉइक ॲसिड म्हणजे 4 कार्बन्स, त्याच्यातला 1 कार्बन कोण CO2 म्हणजे 3 कार्बनचा आपल्याला हा R ग्रुप पाहिजे म्हणजे C3H7. समजलं. तर अशा पद्धतीनं आपण हे आपल्या अल्डेहाइड कीटोन चॅप्टरमध्ये किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये पण ही रिॲक्शन तिथं दिलेली आहे. ओके, या रिॲक्शन्स बघा. इथे CH3 MgBr आणि मी काय सांगितलं आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला जर हायड्रोजन असेल तर तो ॲसिडिक असतो. मग कोण इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स, फ्लोरीन असो, ऑक्सिजन असतो आणि नायट्रोजन, हे खूप इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतं. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन, नंतर ऑक्सिजन आणि नंतर नायट्रोजन. यांच्यावर जर डायरेक्टली अटॅच हायड्रोजन असेल तर तो ॲसिडिक असतो. तर बघा वॉटरमध्ये आहे का, हा H ऑक्सिजनला अटॅच आहे, अल्कोहोलमध्ये हा H ऑक्सिजनला अटॅच आहे, अमोनियामध्ये H हा नायट्रोजनला अटॅच आहे, फिनॉल हा H हा ऑक्सिजनला अटॅच आहे, हा प्रायमरी अमाइन आहे, हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच आहे, हा सेकंडरी अमाइन आहे, हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच आहे, हा C ट्रिपल बॉन्ड जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो त्याच्यावर हायड्रोजन आहे, आणि हा ॲनिलिन आहे, ॲनिलिनमध्ये हायड्रोजन हा नायट्रोजनवर अटॅच्ड आहे. अशा स्थितीत आपण फक्त तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करायचा, कारण ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे तो इझिली बाहेर जातो. आणि हा CH3 काय आहे इथं लिहितो बघा, याच्यापैकी एक रिॲक्शन लिहितो मी, CH3 MgBr. हा CH3 कडे खूप इलेक्ट्रॉन आहे, त्याला आता इथं बघा HOH हा जर इथून ब्रेक झाला तर हा H+ होईल, मग निगेटिव्ह कुठं जाईल या प्लस कर म्हणजे CH3 प्लस दिस H बिकम्स CH4 आणि बाहेर काय जाईल बघा Mg, इथं Br आणि इथं OH. म्हणजे या सगळ्यापासून आपल्याला काय तयार भेटल, अल्केन भेटल. असे म्हणजे इथं जर असे किती का ग्रुप्स आहेत, समजा 8 लिहिले मी, इथं 9 लिहितो. ॲसिड पण असू शकतो CH3 C डबल बॉन्ड OH, HCl पण असू शकतो, H+ आणि Cl- देतो. तर असे खूप सारे ग्रुप्स असू शकतात.
का त्याच्यावर डायरेक्ट हायड्रोजन असेल तर आपण तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करून अल्केन तयार करायचा रिग्नार रिएजंट संग. समजलं. बघा या शेवटच्या 3 रिॲक्शन आपण बघू. मला सांग या CH3 आणि या Br मध्ये हा Br पार्शियल निगेटिव्ह म्हणजे हा CH3 पार्शियल पॉझिटिव्ह. रिग्नार रिएजंटमध्ये हा CH3 काय असतो पार्शियल निगेटिव्ह. निगेटिव्ह या पॉझिटिव्हवर अटॅक करायला हा Br बाहेर जाईल म्हणजे हा CH3 आणि हा CH3 काय तयार होईल C2H6 आणि बाहेर काय जाईल बघा MgBr. मी इथं जर CH3Cl जर घेतला असता तर इथं Cl किंवा इथं Br जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता हा बघा हा डबल बॉन्ड आहे आणि हा पार्शियल निगेटिव्ह. डबल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते. हा CH3 अटॅच होईल इथं. ऑलरेडी या कार्बनवर 4 बॉन्ड्स आहे म्हणून हा बॉन्ड पुढं जाईल. हा डबल बॉन्ड इथं जाईल आणि हा Cl इथून बाहेर जाईल. तर काय तयार होईल बघा CH3 इथला CH3 तो इथं अटॅच होईल CH2 CH डबल बॉन्ड इथं CH2 आहे डबल बॉन्ड CH2 आणि बाहेर काय जाईल MgBr आणि Cl. समजलं. हा CH3 इथं जाऊन अटॅच होईल. हा डबल बॉन्ड पुढं शिफ्ट होईल आणि इथून Cl बाहेर जाईल. आणि आता शेवटची रिॲक्शन बघा CH3 MgBr. याच्याकडे हायड्रोजनसुद्धा नाही आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंटसुद्धा नाही कारण हा पार्शियल निगेटिव्ह आहे. हा कोणता सेंटर बघणार पॉझिटिव्ह सेंटर आहे का इथं पॉझिटिव्ह सेंटर नाही. हा टर्शरी अमाइन आहे आणि हा R इलेक्ट्रॉन देतो हा R इलेक्ट्रॉन देतो हा R इलेक्ट्रॉन देतो म्हणजे नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे इथं रिॲक्शन होणारच नाही. समजलं. तर अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम रिॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला रिग्नार रिएजंटचा. याचा पुढला 1-2 लेक्चरमध्ये आपला हे चॅप्टर कंप्लीट होईल. याच्यात जरी काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.